हाय फ्रेंड्स, तर चला मी आत्ता मच्छी फ्राय बनवणार आहे इथं आणि याची रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा, स्किप न करता पहा. तर चला बनवायला स्टार्ट करूया. तर नमस्कार सर्वांना, येस ताई ऑफिशियल या चॅनलवरती तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. तर मी इथं हे मासे घेतलेले आहेत आणि स्वच्छ धुवून घेतलेले आहेत मासे. तर हा कोणता मासा आहे तुम्ही सांगा कमेंट करून. मला माहिती आहे पण मला आत्ता नाव आठवत नाही आहे या माशांचं. तर इथं स्वच्छ धुवून घेतलेले आहे मासे मी आणि याला लिंबू लावून घेणार आहे. तर मी इथं अर्धा लिंबू लावून घेणार आहे माशांना. व्हिडिओ कंटिन्यू करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की आपल्या व्हिडिओला कमेंट करून सांगायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि माशांना लावण्यासाठी आपण वाटण काढणार आहोत. तर लसूण, अद्रक आणि कोथिंबीरचं वाटण काढून घ्यायचं आहे आपल्याला. तर वाटण झालेलं आहे पहा. आता इथं मसाले घेतलेले आहेत मी. तर रवा घेतलेला आहे, हा बारीक रवा आहे आणि बारीकच रवा घ्यायचा आहे आपल्याला. आणि हे मसाले आहेत. तर मसाल्यामध्ये धना पावडर, घरगुती काळा मसाला आहे म्हणजे काळं तिखट, धना पावडर, घरगुती काळा मसाला, मिरेपूड आहे थोडीशी, हळद आहे, लाल तिखट आहे आणि गरम मसाला आहे. मिरेपूड थोडीच टाकायची आहे आपल्याला. आणि हा मच्छी फ्राय मसाला आहे. तर मी इथं अर्धं पॅकेट टाकून घेणार आहे कारण थोडंच मासे आहेत म्हणून मी अर्धं टाकणार आहे. जास्त मासे असतील तर पूर्ण एक पॅकेट टाकून घ्यायचं आहे. आणि चवीनुसार मीठसुद्धा टाकायचं आहे. आता ते लसूण, कोथिंबीर आणि अद्रकचं वाटण काढलेलं होतं ते सुद्धा आपण टाकून घ्यायचं याच्यामध्ये. आता हा सगळा मसाला चोळून घ्यायचा आहे सगळा रव्याला, म्हणजे सगळं एकदम मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. तर मिक्स झालेला आहे पहा मस्त. आता माशांचा एक एक पीस घ्यायचा आणि मसाला लावून घ्यायचा आहे माशांना. तर अशा पद्धतीने मसाला लावून घ्यायचा आहे आणि मसाला लावताना थोडंसं दाबून लावायचं आहे जेणेकरून तेलात मासे सोडल्यानंतर बिलकुल मसाला सुटणार नाही आहे, म्हणून थोडंसं दाबून घ्यायचा मसाला. तर सगळ्या माशांना अशा पद्धतीने लावून घ्यायचा आहे मसाला. तुम्ही नक्की एकदा ही रेसिपी ट्राय करा, नक्की आवडेल. आणि हा मासा चवीलासुद्धा खूप छान आहे आणि अशा पद्धतीने केला तर अजून छान लागतोय. तर नक्की एकदा तुम्ही ही रेसिपी ट्राय करा. तर बघू शकता सगळे मासे झालेले आहेत रेडी. आपल्याला आता तळायला घ्यायचे आहेत. मसाले लावून झाल्यानंतर एक 5 मिनटं आपल्याला ठेवायचं आहे जेणेकरून मसाले छान मुरतील माशामध्ये. तर मी 5 मिनटं ठेवून टाकलं होतं मसाले लावून झाल्यानंतर आणि नंतर मी तळायला घेतलेलं आहे. तर इथं तवा ठेवलेला आहे गरम करायला, त्याच्यात तेल टाकून घेतलेलं आहे. तेल चांगलं गरम होऊ द्यायचे आणि याच्यामध्ये आपल्याला एक एक माशांचा पीस सोडून घ्यायचा आहे. तर पहा इथं मी सगळे मासे सोडून घेतलेले आहे आणि असं कडाने एक पळी तेल टाकून घेतलेलं आहे. एक 2 मिनिटांनी आपल्याला आता पलटी मारायचे आहेत मासे सगळे. तर पहा सगळे माशांना पलटी मारून झालेले आहे. तर आता याच्यावरती अजून मी एक पळी तेल सोडून घेणार आहे. असं 2-3 वेळा आलटून पलटून घ्यायचं आहे जेणेकरून मासा पण आतून छान शिजला जाईल आणि वरतून एकदम खुरखुरीत होतो, आतून एकदम सॉफ्ट राहतो खायला आणि चवीलासुद्धा खूप छान लागतो. तर अशा पद्धतीने आपला मासा तयार झालेला आहे पहा. तर बाय बाय.